आणि आताची महत्त्वाची बातमी, भाचीच्या लग्न सोहळ्यामधील जेवणामध्ये मामानेच विषारी औषध टाकलं। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्तरेमधली ही घटना आहे। भाचीनं मनाविरुद्ध गावातल्या मुलासोबत लग्न केल्यामुळे मामानं हे कृत्य केल्याचं कळतं। कोल्हापुरात एका मामानंच भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जेवणात विषारी औषध टाकल्याचा प्रकार समोर। पन्हाळा तालुक्यातील उतरे गावात भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रम होता। जेवणात विषारी औषध टाकणाऱ्या मामाचं महेश ज्योतिराम पाटील असं नाव आहे। भाचीनं आपल्या मर्जीविरोधात लग्न केल्यानं मामा महेश ज्योतिराम पाटलांचा लग्नाला विरोध होता। आठवड्याभरापूर्वीच भाचीनं गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं। पळून जाऊन लग्न केलेल्या त्या मुलीच्या घरच्यांनी तिचं हे लग्न स्वीकारलं। आठवड्याभरानंतर घरच्यांनी गावकऱ्यांसाठी भोजन समारंभाचं आयोजन केलं। मात्र रिसेप्शनच्या जेवणात मुलीवर राग काढण्यासाठी मामानं विषारी औषध टाकलं। विषारी औषध टाकताना आचार्यानं पाहिलं आणि भांडाफोड झाला। त्यामुळे मामा फरार झाला। आचार्यानं वेळीच हा सर्व प्रकार पाहिल्यानं मोठा अनर्थ टळला। प्रेम करून लग्न करण्याची शिक्षा मुलीच्या कुटुंबाबरोबर सर्वांनाच मोजावी लागली असती। जेवणाचे सॅम्पल्स तसेच जो विषारी पदार्थ किंवा फिनाइल जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात केमिकल अनालायझर पाठवून त्या संदर्भात विषारी पदार्थ कोणता होता, तसेच आरोपीची जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे। आरोपीच्या शोधाकरता पन्हाळा पोलीस स्टेशनकडून एक टीम पाठवण्यात आलेली आहे।